नमस्कार. मी डॉक्टर वरदा जाधव. मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे. अ, कर्वेनगर इथल्या निरामय योग चिकित्सा केंद्राबद्दल मला आलेला एक चांगला अनुभव मी शेअर करण्यासाठी आज इथं उभी आहे. निरामय योग चिकित्सा केंद्राचं नाव बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं, पण संभव येण्याचा इथे योग येत नव्हता. पण साधारण वर्षभरापूर्वी मला बऱ्याच तक्रारी तब्येतीच्या सुरू झाल्या आणि त्यातली महत्त्वाची तक्रार होती व्हर्टिगो, म्हणजे चक्कर येणं. अ, होमिओपॅथिक औषधं सुरू होतीच, त्रास कमी झाला होता, पण मी पूर्णपणे बरी नव्हते झाले. म्हणजे क्युअर हा शब्द अजून लांब होता माझ्यापासून. आणि त्या काळात मी निरामय योग चिकित्सा केंद्रात आले. ताईंची पहिली भेट झाली. तर ताई मला म्हणाले, की "पहिल्यांदा तुम्ही मानेचा एक्स-रे काढून घ्या." आणि मानेच्या एक्स-रेमध्ये लॉस ऑफ लॉर्डोसिस म्हणजे मानेमुळे चक्कर हे निदान झालं. तरी पण मी ताईंना म्हणत होते, की ही चक्कर वातपित्ताच्या असंतुलनामुळं येते असं मला वाटतंय. तर त्या म्हणाल्या, की अ, डॉक्टरी बाजूला ठेवून थोडंसं पेशंट म्हणून या आणि विश्वास ठेवून इथले उपचार घ्या. पुढं मग ताईंच्या सांगण्यानुसार पंचकर्म आणि आसनं याचे एक 1.5 महिने न चुकता मी पाठपुरावा केला आणि 1.5 महिन्यानंतर पहिल्यांदा मी पूर्णपणे मान खाली ठेवून उशीवर उताणी झोपू शकले. डोक्यात अजिबात चक्कर जाणवली नाही. नाहीतर त्याच्या आधी कसं व्हायचं, की कुठलंही आसन करायचं म्हटलं ना, की मला मान आणि डोक्याखाली खूप सपोर्ट देऊन दोन्ही म्हणजे मान आणि डोकं उंचीवर राहील अशी रचना करायला लागायची. 3 महिन्यानंतर व्हर्टिगोचा त्रास पूर्णपणे बरा झाला. नंतर टर्न होता चिकनगुनिया इंड्युस्ड आर्थरायटिसचा. म्हणजे चिकनगुनिया बरा झाला होता, म्हणजे बरा नाही म्हणता येणार. चिकनगुनियातून तो ताप आणि ह्याच्यातून सगळे उठले होते. पण मी खाली मांडी घालून बसू शकत नव्हते. आणि माझा उजवा खांदा खूप स्टिफनेस होता. मी खाली बसले तरी खूप कशी तरी आधार घेत बसायचे आणि उठतानाही खूप आधार लागायचा आणि उजवा खांदा तर मूव्हमेंटच होत नव्हती. आणि जेव्हा चक्करचा त्रास कमी झाला, तेव्हा माझं मग ह्या सगळ्या जॉइंट्स स्टिफनेसकडं, पेनकडं लक्ष जायला लागलं आणि लक्षात आलं, की अरे, हे पण 40 ते 60% ह्याच्यामध्ये रिलीफ आहे. म्हणजे कदाचित व्हर्टिगो बरोबरच्या आसनांमध्ये तेही कव्हर होत होतं, पण व्हर्टिगोच्या त्रासामुळे तिकडे लक्ष गेलं नव्हतं. त्याच्यानंतर तिसरी कंप्लेंट होती वात-पित्त असंतुलन, म्हणजे छातीत हार्टबर्न ज्याला आपण जळजळ म्हणतो, अँक्झायटी आणि ओटीपोटामध्ये ओढ लागणं, असं एकाच वेळी त्रास व्हायचा आणि एम-सीच्या आधीच्या काळात हा त्रास आणि एम-सीच्या दिवसात खूप वाढायचा. मी मान खाली ठेवून झोपू शकते म्हटल्यावर इतर आणखीन आसनं दिली गेली आणि त्यावेळी मेडिटेशन इंट्रोड्यूस केलं गेलं आणि हे जे प्राणायामाचे प्रकार किंवा जो कोर्स आणि त्याचे जे काउंट सांगितले गेले, एक गेले 7 ते 8 महिने मी करतीये. खूप रिलीफ आला मला या मेडिटेशनने आणि या प्राणायामाने काय-काय होऊ शकतं हे नवीन होतं माझ्यासाठी. त्यामुळं त्याच्यातूनही आता मी चांगल्यापैकी ओव्हरकम झालेली आहे. अ, इथं वास्तूत आल्यावर ना मला पहिल्यांदा खूप पॉझिटिव्हिटी जाणवली आणि मनातून असं आलं की येस, इथं मी पूर्णपणे बरी होणार आहे. आणि हा विश्वास इथं आल्या-आल्या मला जाणवला आणि तो खूप महत्त्वाचा ठरला असावा मला इतके सगळे चांगले रिझल्ट्स येण्यासाठी असं मला खूप वाटतंय. एक डॉक्टर म्हणून मला इथं असं जाणवलं की स्पाइन अलाइनमेंट आणि जॉइंट्सवर इथं खूप काम केलं जातं आणि स्पाइन अलाइनमेंट म्हणजे पॉश्चर ह्याच्यावर जर आपण मी आता माझी मुलगी 14 वर्षाची तिलाही इथं इथं नाव घातलेलं आहे. पॉश्चरवर जर आपण खूप आधीपासून लक्ष दिलं म्हणजे स्पाइन अलाइनमेंटवर तर काय म्हणजे आयुष्यातले पुढचे कितीतरी आजारांवर आपल्याला उत्तर खूप आधी मिळाल्यासारखं होईल. अ, मी सल्ला नाही देणार तुम्हाला, पण मला असं म्हणावसं वाटतं, की तुमची जी काही मेडिकेशन चालू असतील ती चालू ठेवा. पण जॉइंट्सच्या संदर्भात किंवा स्पाईनच्या संदर्भात काही सर्जरी तुम्हाला सजेस्ट केली गेली असेल, तर एक सेकंड ओपिनियन म्हणून नक्कीच तुम्ही निरामय योग चिकित्सा केंद्रात येऊन अ, घ्यायला हरकत नाही. कारण आपल्या योगांमध्ये खूप ताकद आहे. हे सगळ्या मॉडर्न लाईफ आणि वेस्टर्न कल्चरच्या नादामध्ये ना आपण आपले पूर्वापार ज्या काही गोष्टी चालत आल्यात त्याच्याकडे खूप दुर्लक्ष होतंय असं मला खूप वाटतंय आणि आपल्या योगांमध्ये खूप ताकद आहे. तर नक्की निरामय योग चिकित्सा केंद्रात येऊन तुम्ही सेकंड ओपिनियन घ्यायला हरकत नाही.
आणि मी आता शरीराने आणि मनानेही खूप निरोगी, खूप आनंदी आहे. या सगळ्याबद्दल इथले आचार्यजी आणि इथले सगळ्या स्टाफ आणि माझ्या मेन ज्या ताई आहेत, गीतांजली ताई, ह्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद.